अख्खा रिपोर्ट आहे, मोठा आहे आणि ते तेवढा वेळ तुमचा घेणार नाही. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय, तिथे हे झुडपं सोडली, पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही. त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं, इथंच या एआयबीचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे. मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची, असा कुठेतरी केविलवाना प्रयत्न एआयबी कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे घ्या, पुढे. आता दुसरं, तिथं असणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं हे इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीआयडीला विचारावं लागेल, नाही तर सीआयबीला. काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती, असं लोकांचं मत आहे. ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे. हे त्या सीआयडी आणि सीबीआयने करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे. आता ह्याच्यामध्ये 2023ला जो मुंबईला ऍक्सिडेंट झाला होता लेअर जेटचा, ते सुद्धा व्हीएसआर कंपनीचं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये श्री के रामचंद्रन असिस्टंट डायरेक्टर हे लिहिलं होतं आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेटर कोण आहे तर हे लिहिलं. हे झालं 23चं. मग आता कालचा जो अजितदादांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये कुठल्या इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलंय का, तर नाव लिहिलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील. याच्यात मॅन्युप्युलेशन, कागदपत्राची हेराफेरी आणि याच्यामध्ये इतक्या गोष्टी होणार आहे, तर नावच देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन कुणी त्या लोकांवर आक्षेप घेणार नाही, अशी कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. त्यामुळे आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या 23च्या इन्व्हेस्टिगेटर रिपोर्टमध्ये एआयबीचा जो आहे, जो 23च्या ऍक्सिडेंटचा आहे, अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन टीमचं नाव हे कुठूनही त्या ठिकाणी आलेलं राहिलं नाही. आणि आम्हाला जे कळालं 23ला जो ऍक्सिडेंट झाला होता, व्हीके सेंकली स्वतःच्या प्रायव्हेटच्या ट्रकमध्ये सगळं जे 23चं जे विमान आहे जे मुंबईत पडलं होतं, ब्लॅक बॉक्स पासून सगळं हे स्वतः हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला तिथे कळालेलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांना आहे. आणि हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का तिथं केला जातो, ही शंका नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. आता पूर्वी लेजर 45 द्यायचे, पण रिपोर्टमध्ये 45 XR हे त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी ते चुकत होते आणि आम्ही जे सांगत होते बरोबर होतं, आता कुठेतरी सिद्ध होतं. पुढे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल एआयबी म्हणजे खूप मस्त बॉडी आहे, चांगली बॉडी आहे, इन्व्हेस्टिगेशन तिथं चालू आहे. पण या इन्व्हेस्टिगेशनचं सोल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय काय असतं की उद्या कुठला अशा प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ नये, एवढंच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ध्येय असतं. त्याच्यामध्ये सोल ऑब्जेक्टिव्ह द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऍक्सिडेंट शाल बी इन प्रिव्हेन्शन ऑफ ऍक्सिडेंट अँड इन्सिडेंट्स अँड नॉट टू अपॉर्शन ब्लेम ऑर लायबिलिटी. आम्ही इथं काय म्हणतोय, क्रिमिनल लायबिलिटी कोणाची, कुणी घडवलं, कसं झालं, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण हे जे एआयबीचा जो हा फॉरवर्डच तुम्ही वाचला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, ह्यात फक्त उद्या काय ऍक्सिडेंट होऊ नये एवढी भूमिका त्याच्यामध्ये एआयबी तिथं घेईल. म्हणजे एक्स्ट्रा कॅन ठेवले होते का नव्हते ठेवले याच्यामध्ये त्यांना काय तशी इंटरेस्ट नाही.